नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्राचीन काळातील भारतीय इतिहास लेखन. प्राचीन काळातील भारतीय इतिहास लेखन. प्राचीन काळातील भारतीय इतिहास लेखन. यामध्ये काही मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. ते मुद्दे म्हणजे त्यातला येतो पहिला जो मुद्दा आहे, तो मुद्दा आहे या जुन्या अशा मौखिक परंपरा. त्यातला पहिला पॉइंट आहे मौखिक परंपरा. मौखिक म्हणजे तोंडी. नंतर यातला दुसरा पॉइंट आहे हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती. ही संस्कृती जुन्या संस्कृतीपैकी एक मानली जाते. फक्त दुर्दैव एवढंच आहे की या संस्कृतीमधील भाषेचं वाचन करण्यात यश मात्र मिळालेलं नाहीये. म्हणजे लिपी वाचण्यात यश मिळालं नाही. नंतर पुढचा पॉइंट येतो कोरीव लेख. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे इसवी सनाचं पहिलं शतक. या काळातील इतिहास लेखन. इसवी सन पहिले शतक. इतिहास लेखन. या काळातलं इतिहास लेखन कसं झालं. त्यानंतर प्राचीन भारतीय साहित्य. प्राचीन भारतीय साहित्य. आणि त्या पुढचा पॉइंट येतो ऐतिहासिक चरित्र ग्रंथ. ऐतिहासिक चरित्र ग्रंथ. तर पहा प्राचीन काळातलं भारतीय इतिहास लेखन कसं झालं. तर यातील पहिला पॉइंट आपल्या लक्षात ठेवायचा आहे की एकदम जे जुना काळ होता, प्राचीन काळ होता, या काळामध्ये इतिहास लेखन करायचं असेल तर हे शक्य नव्हतं. कारण लिपीचा विकास झालेला नव्हता, भाषेचा विकास झालेला नव्हता. मग अशा वेळेस इतिहास लेखनाचे किंवा इतिहास जतन करण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे मौखिक परंपरा. मग पूर्वीच्या काळामध्ये जे पूर्वज होऊन गेलेले आहेत आपले, त्या पूर्वजांचे पराक्रम असतील किंवा वेगवेगळ्या दैवतांच्या परंपरा असतील, समाजामध्ये होणारे स्थित्यंतर असतील, ते हे सर्व यांच्या आठवणी ज्या आहेत ह्या फक्त मौखिक परंपरेने म्हणजे तोंडी पद्धतीने जपल्या जात होत्या. पुढं हडप्पा संस्कृतीचा उगम झाला. हडप्पा संस्कृती हे इसवी सन पूर्व तिसऱ्या सहस्रकाळ पूर्वी किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. इसवी सन पूर्व तिसरं सहस्त्रकापासून त्याही पूर्वी असण्याची अशी ह्या हडप्पा संस्कृतीची शक्यता आहे. तर ह्या हडप्पा संस्कृतीचं काय आहे की या संस्कृतीमध्ये खूप चांगले असे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. मात्र त्यांची लिपी वाचण्यात यश मिळालेलं नाहीये. नंतर येतात कोरीव लेख. तर भारतातलं जे प्राचीन साहित्य आहे ना सर्वाधिक, हे सर्वाधिक प्राचीन साहित्य आपल्याला कोरीव लेखांच्या स्वरूपात मिळतं. आणि ह्याची सुरुवात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून होते, मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून. आणि त्याचे जे स्तंभ आहेत, अशोकाचे जे कोरीव लेख आहेत, ते प्रस्तरांच्यावर आणि दगडांच्यावर कोरलेले होते. तर आपण वन बाय वन एक एक पॉइंट आपण पाहून घेऊ. पहिला पॉइंट पाहू आपण मौखिक परंपरा. पहिला पॉइंट आहे मौखिक परंपरा. मौखिक परंपरेचा अर्थ होतो तोंडी. तर यातील पहिला पॉइंट येईल प्राचीन काळामध्ये प्राचीन काळामध्ये लिपी अवगत नव्हती.
कोणत्याही प्रकारची लिपी नव्हती या काळामध्ये. मग आता जर लिपी अवगत नसेल, तर ऑप्शन काय आहे, की जर तुम्हाला लिपी अवगत नव्हती, दुसरा पॉइंट येतो, या काळामध्ये या काळामध्ये विविध प्रसंगांच्या स्मृती या मौखिक पद्धतीने जपल्या जात असे. पहा समजून घ्या काय सांगितलं इथं, की प्राचीन जो काळ होता, ह्या काळामध्ये लिपी अवगत नव्हती आणि जर लिपी अवगत नसेल, तर एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्ती बद्दल जर काही बोलायचं असेल किंवा एखादी महत्त्वाची इन्फॉर्मेशन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जर पाठवायची असेल, तर लिपी अथवा भाषा या लिपी हे माध्यमच नाहीये. मग लेखी तर लिहू शकत नाहीये. मग या काळामध्ये काय झालं, की मौखिक पद्धतीने म्हणजे तोंडी पद्धतीने या सर्व आठवणी हे जे वेगवेगळे प्रसंग आहेत, त्याच्या आठवणी तोंडी पद्धतीने जपल्या जात होत्या. तर याच्यामध्ये काय काय येत होतं, तर याच्यामध्ये पूर्वजांचे पराक्रम असतील, पूर्वजांचे पराक्रम. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉइंट येतो, सामाजिक स्थित्यंतर. समाजामध्ये होणारे बदल, त्याला सामाजिक स्थित्यंतर म्हणतो आपण. सामाजिक स्थित्यंतरे आणि दैव परंपरा आणि दैवत परंपरा यांच्या आठवणी तोंडी स्वरूपात जतन केल्या जात. काय महत्वाचं आले, काय काय पॉईंट आले, ह्याच्यातला पहिला पॉईंट क्लिअर झाला, की प्राचीन काळातलं इतिहास लेखन पाहतोय भारतीय आणि प्राचीन काळामध्ये लिपी नव्हती. जर लिपी नसेल तर आठवणी कशा पद्धतीने जपल्या जात असतील, तर त्या ऑब्व्हियसली की मौखिक स्वरूपामध्ये त्या जपल्या जात असणार आहेत. आणि मौखिक स्वरूपात काय काय जपलं गेलेलं आहे, तर वेगवेगळ्या पूर्वजांचे पराक्रम, आपले पूर्वज आहेत त्यांचे पराक्रम असतील, समाजामध्ये होणारे मोठमोठी स्थित्यंतर असतील आणि दैवत परंपरा. याला आपण धार्मिक परंपरा असंही म्हणतो. या सर्व गोष्टी मौखिक स्वरूपामध्ये म्हणजेच तोंडी स्वरूपामध्ये जतन केल्या जात असत. ओके. आता पुढचा पॉइंट पाहूया, हडप्पा संस्कृती. काय झालं होतं ह्या हडप्पा संस्कृतीमध्ये? हडप्पा संस्कृती. तर हडप्पा ही खूप प्राचीन संस्कृती मानली जाते आणि या संस्कृतीचं ज्यावेळेस उत्खनन झालं, तर या संस्कृतीमध्ये प्राचीन लेखांचे अवशेष सापडलेले आहेत. येथील उत्खननामध्ये या ठिकाणी उत्खनन झालं आणि येथील उत्खननामध्ये विविध प्राचीन लेख मिळाले आहेत. विविध प्राचीन लेख मिळालेले आहेत. या लेखांच्या आधारे
हडप्पा संस्कृतीच्या काळात किंवा हडप्पा संस्कृतीमध्ये आता ही हडप्पा संस्कृती कधी होती? तर ही हडप्पा संस्कृती जवळपास इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापासून, म्हणजे हे कधी येतं? इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकात किंवा त्यापूर्वी. लेखन कला अस्तित्वात असल्याचे सिद्ध करता येते. हडप्पा संस्कृती आहे आणि हडप्पा संस्कृतीचं ज्यावेळेस उत्खनन झालं त्यावेळेस वेगवेगळे प्राचीन लेख मिळाले. आता हे प्राचीन लेख जे मिळाले त्याच्या आधारे म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकामध्ये किंवा त्यापूर्वीचे हे लेख असण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीचे हे लेख असल्याची शक्यता आहे. म्हणजे साहजिकच त्याच्यावरून सिद्ध काय होतं की हडप्पा संस्कृतीमध्ये लेखन कला अस्तित्वात असल्याचं आपल्याला सिद्ध करता येते. हडप्पा संस्कृतीमध्ये लेखन कला असल्याचं सिद्ध करता येतं. आता प्रॉब्लेम हा आहे की लेखन कला अस्तित्वात असल्याचं सिद्ध करता येतंय, पण ही लिपी मात्र वाचण्यात अद्याप यश आलेलं नाही. हडप्पा कालीन लिपी वाचण्यात अद्याप यश मिळालेले नाही. ओके, एवढे पॉईंट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. तर आपण काय पाहतोय? प्राचीन भारतीय इतिहास लेखन, त्यातला पहिला पॉईंट पाहिला मौखिक परंपरा. तर जो जुना काळ होता, खूप जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये लिपी अवगत नव्हती. मग लिपी अवगत नसल्यामुळे लोकांनी का आपला पराक्रम जर त्यांना लिहिता जरी आला नसेल तरी तो त्यांनी शब्दामध्ये व्यक्त केला आणि शब्दामध्ये मांडलेला हा इतिहास हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला तोंडी स्वरूपात सांगण्यात आला. म्हणजे या काळामध्ये विविध प्रसंगाच्या स्मृती, स्मृती म्हणजे आठवणी, या मौखिक पद्धतीने जपल्या जात असे. त्याच्यामध्ये उदाहरणं काय आहेत? तर पूर्वजांचे पराक्रम असतील, समाजामध्ये होणारी स्थित्यंतर आणि दैवत परंपरा, या ज्या गोष्टी आहेत यांच्या आठवणी तोंडी स्वरूपामध्ये जपल्या जात असत. दुसरं पाहिलं हडप्पा संस्कृती. तर हडप्पा संस्कृती ही खूप प्राचीन संस्कृती मानली जाते आणि या संस्कृतीचं उत्खनन करताना विविध प्रकारचे प्राचीन लेख सापडलेले आहेत. आता जर या संस्कृतीचं उत्खनन करताना प्राचीन लेख सापडले असतील तर सरळ सिद्ध होती ही गोष्ट की या काळामध्ये लेखन कला अस्तित्वात होती. जर लेखन कला अस्तित्वात होती तर हडप्पा संस्कृती कधीची? तर हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी किंवा त्यापूर्वी असण्याची शक्यता आहे. तर आपण असं सिद्ध करू शकतो की जर ही संस्कृती एवढी जुनी तर लेखन कलाही तेवढी जुनी असू शकते. आणि फक्त प्रॉब्लेम एवढाच झालेला आहे की ही लिपीचं मात्र अद्याप वाचन करण्यामध्ये यश मिळालेलं नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाणार आहे. तिसरा पॉइंट यामधला. तर यामधला तिसरा पॉइंट येतो कोरीव लेख. कोरीव लेख. तर आपल्या देशामध्ये जे सर्वात जास्त असं प्राचीन साहित्य आहे, जे लिखित स्वरूपात मिळाले, त्यामध्ये कोरीव लेख सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहेत. तर कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये कोरीव लेखांच्या स्वरूपात भारतातील
सर्वाधिक ऐतिहासिक लिखित साहित्य प्राप्त झाले आहे. पहा, हे लक्षात ठेवायचं की जे काही लिखित साहित्य मिळालेलं आहे आपल्याला अ, प्राचीन इतिहासाबद्दल, तर त्यातली सर्वाधिक लिखित साहित्य जे आहे, ऐतिहासिक लिखित साहित्य आहे, ते आपल्याला कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला ऐतिहासिक जो प्राचीन इतिहास आहे, हा प्राचीन इतिहास सर्वाधिक आपल्याला जर माहीत करून घ्यायचा असेल, तर त्याचे सर्वात जास्त पुरावे आपल्याला लिखित स्वरूपामध्ये जे काही मिळालेले आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव लेख आहेत. तर यांची सुरुवात कोरीव लेखांची सुरुवात जनरली कोरीव लेखांची सुरुवात इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून होते. या काळात भारतात मौर्य साम्राज्य प्रबळ होते. सर्वात जास्त प्रबळ कोणतं असन तर मौर्य साम्राज्य होतं आणि सम्राट अशोकाने जे सम्राट अशोक आहेत, सम्राट अशोक यांनी विविध कोरीव लेखांची निर्मिती केली आहे. मौखिक परंपरेनंतर आपण हडप्पा संस्कृतीमध्ये आलो. हडप्पा संस्कृतीमध्ये सर्वाधिक लिखित साहित्य आपल्याला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपण आलो कोरीव लेखाच्या बाबतीत. तर कोरीव लेखाच्या बाबतीत लक्षात ठेवण्याचा काय महत्वाचा मुद्दा, की जे काही ऐतिहासिक साहित्य आपल्याकडे आहे, ऐतिहासिक पुरावे, तर त्यातले सर्वाधिक ऐतिहासिक जे पुरावे आहेत आपल्याला कोरीव लेखाच्या स्वरूपामध्ये मिळतात. सर्वाधिक ऐतिहासिक लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपामध्ये मिळतं. ज्याची सुरुवात इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून होते. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून याची सुरुवात होते. या काळामध्ये भारतात मौर्य साम्राज्य होतं आणि मौर्य साम्राज्यामध्ये सम्राट अशोक यांनी विविध कोरीव लेखांची निर्मिती केलेली आहे. ज्यामध्ये आपल्याला ज्या लेखांपासून सर्वाधिक प्रमाणामध्ये इतिहासाचं ऐतिहासिक आकलन होतं. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ह्याच्यामध्ये जो आहे इसवी सनाचे पहिले शतक. तर काय कळतं या शतकामध्ये, तर या शतकामध्ये विविध ताम्रपट सापडलेले आहेत. या काळातील विविध या काळातील विविध ताम्रपट उपलब्ध आहेत.
या काळातले भरपूर ताम्रपट सापडलेले आहेत. या ताम्रपटावरून काय समजतं, तर या ताम्रपटामधून संबंधित संबंधित राजाचा कार्यकाळ समजतो आपल्याला. हे ताम्रपट कुणी तयार केलेले? तो राजा नेमका कधी राज्य करत होता? तर संबंधित राजाचा काळ, त्याची वंशावळ, त्यानंतर त्याची सत्ता कुठे कुठे होती, ज्याला आपण साम्राज्य विस्तार म्हणतो. त्या काळातील हवामान, तसेच दुष्काळ आणि दुष्काळ आणि राजकीय घडामोडी यांची माहिती मिळते. पहा, इसवी सनाचं पहिलं शतक, या शतकातले ताम्रपट उपलब्ध आहेत आणि या ताम्रपटामध्ये त्या संबंधित राजाचा कार्यकाळ, त्या राज्याचा कार्यकाळ केवढा होता, त्याचं साम्राज्य किती मोठं होतं, त्यानंतर त्याच्या राजघराण्यामध्ये असणारे विविध लोक, ज्याला आपण वंशावळ म्हणतो, त्याबरोबर हवामान, दुष्काळ आणि राजकीय घडामोडी, या सर्वांची आपल्याला माहिती मिळते. हे महत्वाचं आहे. राजाचा कार्यकाळ, ज्यांनी तो ताम्रपट तयार केलेला आहे, त्या राजाचा कार्यकाळ, त्यानंतर संबंधित राजाची वंशावळ, त्याचा साम्राज्य विस्तार, हवामान, दुष्काळ आणि राजकीय घडामोडी या संबंधीची माहिती मिळते. याचबरोबर या ताम्रपटांसोबतच धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्प सुद्धा सापडलेली आहेत. तसेच धातूची नाणी, धातूची नाणी, आणखी मूर्ती आणि शिल्प आणि शिल्पे यातूनही इतिहासाचे आकलन होते. ओके, हे ताम्रपटांच्या बाबतीमध्ये. आतापर्यंत काय काय पाहिलंय का? सुरुवातीला आपण पाहिलं की मौखिक परंपरा, लिपी अवगत नव्हती, मौखिक पद्धतीने जपल्या जायचे पूर्वजांचे पराक्रम, समाजात होणारी स्थित्यंतर आणि दैवतांच्या परंपरा. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि त्यानंतर विविध प्राचीन लेख मिळालेले आहेत. यावरून त्या काळामध्ये लेखन कला अवगत असल्याचं सिद्ध पण होतं आणि भारतातली जी लेखन कलेचा इतिहास आहे तो इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी असल्याचंही लक्षात येतं. मात्र अद्याप हडप्पाकालीन लिपी साहित्य उपलब्ध असेल ते कोरीव लेखाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि ह्याची सुरुवात 3ऱ्या शतकापासून होते, ज्या काळामध्ये भारतात मौर्य साम्राज्य होतं आणि सम्राट अशोकाचं यातील कार्य खूप मोठं आहे. त्यानंतर इसवी सनाचं पहिलं शतक, या काळामध्ये विविध ताम्रपट उपलब्ध आहेत. त्यातून राजाचा कार्यकाळ, त्याची वंशावळ, त्याचा साम्राज्य विस्तार, हवामान, दुष्काळ आणि राजकीय घडामोडी या सर्वांची माहिती मिळते. तसंच धातूची नाणी असतील, मूर्ती असतील आणि शिल्प
यातूनही इतिहासाचं आकलन आपल्याला सहजतेने होऊ शकतं. आता पुढचा पॉइंट पाहायचा आहे आपल्याला यातला, आणि तो म्हणजे प्राचीन भारतीय साहित्य. आपल्याकडे खूप जुनं असं साहित्य पण आहे. यातूनही आपल्याला प्राचीन काळातला इतिहास समजतो. प्राचीन भारतीय साहित्य. तर याच्यामध्ये काय काय येतं? तर यामध्ये येतं रामायण, महाभारत, यानंतर विविध प्रकारची महाकाव्य, वेगवेगळी पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ यातून, तसेच विविध प्रवास वर्णनातून इतिहासाबद्दल माहिती मिळते. हे खूप जुनं आहे. रामायण, महाभारत, महाकाव्य, पुराणे असतील, तर हे खूप जुनं आहे. यातून आपल्याला इतिहासाबद्दल माहिती मिळते. यातूनही इतिहासाबद्दलची माहिती मिळत असते. ही इतिहास लेखनाची महत्वाची साधनं आहेत. यानंतर शेवटचा पॉइंट आहे याच्यामध्ये, या क्वेश्चन मधला, आणि तो म्हणजे ऐतिहासिक चरित्र ग्रंथ. ऐतिहासिक चरित्र ग्रंथ. आता ज्यावेळेस आपण ऐतिहासिक चरित्र ग्रंथाचा विचार करतो, त्यावेळेस चरित्र ग्रंथ हे त्या संबंधित अ, राजाचं चरित्र आहे. त्याच्यातून आपल्याला काय माहित होणार आहे, तर त्या राजघराण्याचा इतिहास माहित होणार आहे, आणि हा खूप महत्वाचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, की प्राचीन काळातील राजांची चरित्रे, तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन, पहा, प्राचीन काळामध्ये असणारे वेगवेगळ्या राजांची चरित्र, तसेच वेगवेगळे राजघराणे झाले, त्या राजघराण्यांचा इतिहास सांगणारं लेखन. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि यातून काय होतंय, की या दोन गोष्टीतून आपल्याला भारतीय इतिहासाचं आकलन होतं. यातून भारतीय इतिहासाचे आकलन होते. त्याचं उदाहरण आहे, असं कोणाचं चरित्र आहे, अशा वेगवेगळ्या राज्यांची चरित्र आहेत, पण एक उदाहरण पाहू आपण. उदाहरण, बाणभट्ट यांनी लिहिलेलं हर्षचरित्र.
हर्षचरित हे संस्कृत काव्य आहे. जे बाणभट्ट यांचं आहे. बाणभट्ट यांचं आहे. आणि आपल्याला काय कळतं की याच्यातून आपल्याला त्या काळच्या तत्कालीन सामाजिक राजकीय सामाजिक राजकीय आर्थिक तसेच धार्मिक बाबींचे वास्तववादी लेखन केले आहे. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. पहा काय सांगितलं, ऐतिहासिक चरित्र ग्रंथ. याच्यामध्ये काय तर राजांचे किंवा राजघराण्यांचे इतिहास असतील. त्याचं उदाहरण काय आहे? त्याचं उदाहरण आहे हर्षचरित. हर्षचरित हे संस्कृत काव्य आहे बाणभट्टाचं. आणि बाणभट्टांच्या या हर्षचरित मधून आपल्याला तत्कालीन सामाजिक राजकीय तसेच आर्थिक तसेच धार्मिक बाबींचं आपल्याला वास्तववादी चित्रण केलेलं सापडतं. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण महाभारत आणि वेगवेगळे पुराण तसेच जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये ताम्रपट सापडतात आपल्याला. तसेच वेगवेगळ्या प्रकारची धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्प ही सुद्धा मिळालेली आहेत. ह्या ताम्रपटामधून राजाचा कार्यकाळ, त्याची वंशावळ, त्याचा साम्राज्य विस्तार, हवामान, दुष्काळ आणि राजकीय घडामोडी यांची माहिती आपल्याला मिळते. यानंतर कोरीव लेख हे भारतातील सर्वाधिक मिळालेलं ऐतिहासिक लिखित साहित्याच्या स्वरूपामधलं एक माध्यम आहे. सुरुवात इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये होते. मौखिक परंपरा, कारण लिपी अवगत नव्हती, आणि पूर्वजांचे पराक्रम, सामाजिक स्थित्यंतर आणि दैवत परंपरा या तोंडी स्वरूपात जतन केल्या जात असत. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये प्राचीन लेख मिळालेले आहेत, मात्र त्याची अद्याप लिपी वाचण्यात यश मिळालेलं नाही. तर इथं संपतो तुमचा इतिहासामधला प्राचीन काळातील इतिहास लेखन परंपरा हा मुद्दा.